नमस्कार. फिफा वर्ल्ड कपचा फीवर सगळीकडे भारतात नाही जगभरात पसरताना दिसतोय. तुम्ही काल एक ट्रेंडिंग न्यूज बघितली असेल घाना आणि इंग्लंड मधल्या मॅचमध्ये की त्याच्यामध्ये काळ्या जादूचा वापर केला गेला अशा स्वरूपाच्या बातम्या ट्रेंडिंग होत्या. जुजू नावाचं तुम्ही काही ऐकलेलं आहे का? घानामध्ये एक काळ्या स्वरूपाची जादू म्हटली जाते, ब्लॅक मॅजिक, आणि तिचं नाव जुजू आहे आणि ही जुजू काही वेळेला चांगली असते आणि काही वेळेला वाईट देखील असू शकते. नाना क्वाकू बोनसाम नावाचा एक तिथला मांत्रिक आहे, स्वयंघोषित मांत्रिक आहे. त्याला गमतीचा भाग असा आहे की विच डॉक्टर असं म्हणतात. तर त्यांनी असा दावा केला होता की या घाना आणि इंग्लंडच्या मॅचमध्ये त्यांनी हॅरी केन वरती त्या जुजूचा वापर केला होता आणि त्यामुळे तो गोल मारू शकला नाही. आता एका बाजूला हे आपल्याला विनोदी वाटू शकतं, परंतु आफ्रिकन फुटबॉलमध्ये आणि काळी जादू याचा खूप जवळचा संबंध आहे. अनेक आतापर्यंत आफ्रिकन फुटबॉलच्या मॅचेसमध्ये, अगदी फिफाच्या देखील क्वालिफायर मॅचेसमध्ये घाना असेल, झांबिया असेल, कॅमरून असेल, रवांडा असेल, अशा स्वरूपाच्या देशांच्या कोचला फील्डवरती अशा स्वरूपाच्या काळ्या जादूचे प्रयोग करताना पकडलं गेलेलं आहे आणि त्याच्या विरोधामध्ये त्यांना एक कडक नियम करायला लागला. आणि फिफाचे आफ्रिका खंडाचे हेड असलेले त्यावेळीचे जे प्रमुख होते ते असं म्हणाले होते की आम्हाला माहिती आहे असं काही नसतं, परंतु याच्या माध्यमातून आफ्रिका खंड हा किती मागासलेला आहे आणि तिथे यासारख्या गोष्टी चालतात अशी जगभरामध्ये आमची बदनामी होते आणि म्हणून त्याच्या विरोधात आम्ही कडक पावलं उचलतोय. महाराष्ट्रामध्ये पण जादूटोणा विरोधी कायदा आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि नुकतंच IPLच्या एका मॅचमध्ये देखील अशाच स्वरूपाच्या गोष्टी घडताना आपण बघितलेल्या होत्या. एका बाजूला ह्याच्याकडे आपण मजा म्हणून बघू शकतो, पण दुसऱ्या बाजूला समाजामध्ये काळी जादू आणि त्याच्यावरती लोकांचा असलेला विश्वास हा इतका गाढ आहे की त्या त्या पार्श्वभूमीवर हे आपण सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती कायमच या चुकीच्या गोष्टींच्या विरोधामध्ये काम करत आलेली आहे. तुम्हाला जर अशा स्वरूपाचे व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि तुम्हाला अनिसाच्या कामाशी जोडून घ्यायचं असेल तर खालती कमेंटमध्ये तुमचं नाव आणि नंबर लिहा. आमचे कार्यकर्ते तुमच्याशी नक्की संपर्क करा.